ही मज्जा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल. पण आळस मात्र माझ्या डोक्यावर चढून होता. मागच्या 2 दिवसात हा पसारा आम्हीच करून ठेवलाय, जो मी अजिबात आवरलेला नाहीये. अचानक माहीत नाही, पण कुठून तरी मोटिव्हेशन मिळालं मला आणि म्हटलं एका तासामध्ये आपलं घर अगदी चकचकीत क्लीन करून टाकूयात. आणि ट्रस्ट मी, रेग्युलर कामांपेक्षा एखाद दिवशी आपण जेव्हा स्वतःला असं चॅलेंज देतो ना, त्या दिवशी घर खूप लवकर आणि नीटनेटकं क्लीन होऊन जातं. माझ्या घरातले हे काही हाय पॉइंट्स आहेत, जे लवकर खराबही होतात, पण क्लीन करून ठेवले ना, तर घर अगदी नीटनेटकं दिसायला लागतं. म्हणून मी माझी मेहनत जास्त वाया न घालता फक्त तेवढीच जागा क्लीन करणार आहे. माझ्या घरातल्या ह्या बाल्कनीमध्ये ना, मी महिनाभर जे पाहिजे ते कोंबून ठेवत असते आणि महिन्यातून 1 दिवस असा घेते आणि मग ती बाल्कनी छान क्लीन करून घेते. आज तो दिवस उगवला होता. तसं पूर्ण मला क्लीन करून घ्यायची नव्हती, पण वरवर छान क्लीन करून घेतली. बाल्कनीचं काम अजूनही सुरू आहे, त्यामुळे पुढचे 2-3 दिवस हा पसारा असाच राहणार आहे. सगळ्यात शेवटी घर झाडून पुसून काढलं की साफसफाईचा दी एंड होऊन जातो. आणि हो, मी तासभराच्या आधीच माझं पूर्ण घर क्लीन करून घेतलेलं आहे. आज जेवणामध्ये मस्त अशी खिचडी बनवते. पियाला पातळ खिचडी आवडते, तिच्या आवडीची खिचडी बनवते. आणि जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी आमचा मूड काहीसा डान्स करण्याचा होता. आता तुम्ही डान्स एन्जॉय करा.